नाही तर वर्णन संत महात्मे तुकोबराय आज संत महात्म्यांचं वर्णन करतायत। प्रस्तुत अभंगामध्ये 2 अवच्छेदकाने संतांचं वर्णन तुकोबरायाने केलेलं आहे। संत महात्म्यांचं कार्य अवच्छेदक आणि संत महात्म्यांचं स्वरूप अवच्छेदक या 2 अवच्छेदकाद्वारे तुकोबराय आज वर्णन करतायत। विठ्ठल हो, जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये संतांचं वर्णन करतायत। अतिशय सोप्या भाषेमध्ये या अभंगावरती चिंतन मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे, कारण जास्त अवघडही लोकांना कळतही नाही, काहीला सोपं सुद्धा कळत नाही। आता पाठीमागे एकदा कीर्तनाला गेलो होतो, पाठीमागे आता गावाचं नाव नाही सांगत नाही तर तुम्ही तिथं जाऊन माझी भांडणं लावून द्यायला बसले। तिथं गेलो, त्या ज्यांच्या घरी माझी व्यवस्था केलेली होती त्यांच्या घरच्या ज्या आजीबाई बसलेल्या होत्या, आजीबाईला म्हटलं, आजीबाई अहो तुमच्या गावातले चेअरमन आणि त्यांची असणारी पत्नी म्हटलं कोमात गेली। ती आजीबाई म्हटली, महाराज ते पैशावाले लोक आहेत तर कुठं जातील, तिला कोमात जाणं हेच माहीत नव्हतं। म्हणून मी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतायत, परंतु वर्णन करत असताना कुणाचंही वर्णन करून जमत नाही। ज्या व्यक्तीचं आपल्याला वर्णन करायचं आहे त्या व्यक्तीविषयी आपल्याला त्याचा काहीतरी थोडीशी त्या क्षेत्रातील आपल्याला थोडीशी काहीतरी माहिती असावी लागते, नंतरच आपण त्या व्यक्तीचं वर्णन करू शकतो। आता मला सांगा, आपल्याला पहिलवानाचं वर्णन करायचं आहे, मग माझ्यासारख्या पहिलवानाने वर्णन करून चालेल का? चालेल का? गायन क्षेत्रातील एखाद्या व्यक्तीचं आपल्याला वर्णन करायचं आहे, त्याच्यामध्ये रागरागिणीचं महत्त्व त्याला माहिती असली पाहिजे, स्वराची माहिती असली पाहिजे, तालाची माहिती असली पाहिजे, नंतर त्याने वर्णन करावं, म्हणजे ते काय होईल, यथार्थ अशा प्रकारचं वर्णन होईल। मृदुंगाचार्याचं वर्णन करण्याकरता 10 कशाबरोबर खावा लागतो हे माहीत पाहिजे, म्हणजे 10 वाजवावं लागतो, खावा नाही लागत। म्हणजे 10 कशाकरता कसा वाजवायचा, गी कसं वाजवायचं, धागीनता कसं वाजवायचं, 10 कीटं धुमकीटं कसं वाजवायचं, हे त्या क्षेत्रामध्ये आपल्याला काहीतरी माहिती असल्याशिवाय आपण त्यांचं वर्णन करू शकत नाही। तसं संत महात्म्यांचं वर्णन करण्याकरता त्यांच्या विषयी आपल्याला काहीतरी अगोदर माहिती असावी लागते, त्यांचं महात्म्य आपल्याला कळावं लागतं। तरीच महिमान येईल तरीच महिमान येईल सुंदर महाराजांनी प्रमाण दिलं। ज्या क्षेत्रातील व्यक्तीचं आपल्याला वर्णन करायचं आहे त्या क्षेत्रातील व्यक्तीची माहिती, त्या क्षेत्राचं महात्म्य आपल्याला अगोदर माहिती असावं लागतं, नंतरच आपण त्याचं वर्णन करू। पण तुकोबराय तर सांगतात, संत महात्म्यांचं वर्णन करण्याकरता संतांचं महात्म्यच कळत नाही। कुणाला कळत नाही? शाब्दिकाचे काम नाही येथे। जो शब्द पंडित आहे त्याला सुद्धा संत महात्म्यांचं महात्म्य कळत नाही। आधी करून त्याच्याही पुढे जाऊन तुकोबराय सांगतात, वेदालाही संत महात्म्यांचं महात्म्य कळत नाही, शास्त्रालाही संत महात्म्यांचं महात्म्य कळत नाही, आणि देवाला सुद्धा संत महात्म्यांचं महात्म्य कळत नाही। सगळी प्रमाण मी देणार आहे तुम्हाला। संतांचा महिमा नकळे, आगम निगमा, आगम म्हणजे शास्त्र, निगम म्हणजे वेद। वेदालाही संत महात्म्यांचा त्या असणारा महात्म्य कळत नाही, महिमा कळत नाही, देवालाही कळत नाही। संतांचा महिमा नकळे मेघश्यामा, ब्रह्मादिक देवाला सुद्धा त्यांचा महिमा कळत नाही। त्यांचा महिमा काय? वर्णू मी पामर, नकळे तो साचार ब्रह्मादिका। ब्रह्मादिक देवांना सुद्धा संत महात्म्यांचा महिमा कळत नाही। मग का हो महाराज,
संतांचा महिमा कोणालाच कळत नाही का? कळतो ना. महाराजांनी प्रमाण दिलं, तरीच महिमान येईल कळू. तुका म्हणे अंगे व्हावे जै आपण, तरीच महिमान येईल कळो. संत महात्म्यांचं वर्णन करण्याकरता स्वतः संत व्हावं लागतं, त्याच वेळेस आपण त्यांचं वर्णन करू. मग का हो तुकोबाराय, आम्हालाही संत महात्म्यांचं वर्णन करायचं आहे. मग जगामध्ये सगळे संतच आहेत का? सगळे संतच आहेत का? मग संत महात्म्यांचा महिमा कोणालाच कळत नाही का? मग आम्ही वर्णन करूच नाही का? करावं, अवश्य करावं. ज्या संत महात्म्यांचं वर्णन करून ठेवलेलं आहे त्याचा अनुवाद आपण नक्की करू शकतो. आणि तोच तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये वर्णन करतायत. विठ्ठल तुकोबाराय सांगतात, या मृत्यूलोकामध्ये, या संसारामध्ये फक्त संतच धन्य जीवनास पात्र आहेत. या मृत्यूलोकाचा जर आपण विचार केला, या मृत्यूलोकाचं थोडंसं जर निरीक्षण करून जर परीक्षण जर केलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते. या मृत्यूलोकामध्ये आपल्याला 3 प्रकारचे जीवन पाहायला भेटतात. कोणकोणते? पहिलं जीवन आहे धिक जीवन, दुसरं जीवन आहे स्तुत्य जीवन, आणि तिसरं जीवन आहे ते म्हणजे धन्य जीवन. आपल्या अभंगाचं प्रवेशद्वार. विठ्ठल एका जीवनाचा थोडा विचार करून आपण आपल्या अभंगामध्ये प्रवेश करणार आहोत. पहिलं जीवन आहे धिक जीवन. कोणाचं? विषयी आणि पामर जीवाचं जीवन कसं आहे? धिक जीवन आहे, त्याला आपण निंद्य जीवन अशा प्रकारचं म्हणू. दुसरं जीवन आहे स्तुत्य जीवन. कुणाचं? साधकाचं जीवन, मुमुक्षुचं जीवन किंवा जिज्ञासूचं जीवन हे स्तुत्य जीवन आहे. आणि मग राहिलं शेवटचा वर्ग धन्य जीवन. कुणाचं? माझ्या संत महात्म्यांचं. विठ्ठल विठ्ठल. पहिलाच प्रश्न या ठिकाणी उत्पन्न होतो, विषयी कोणाला म्हणायचं आणि पामर कोणाला म्हणायचं. आता सगळ्यात सोप्या व्याख्या सांगतो. स्वैर आचरणाने जो विषयांचा उपभोग घेतो त्याला पामर म्हणा, आणि विधी काय निषेध काय याचा भाव सांभाळून जो विषयाचाच उपभोग घेतो त्याला विषय अशा प्रकारचं म्हणा. आता हे तुमच्या डोक्यावरून नाही, मंदिराला कळस आहे का? आहे ना? हां, मग त्याच्यावरून नाही, त्याच्या लाईटावरून गेला असेल ते. आता सोपं सांगतो. तुकोबाराय सांगतात, देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. ज्याला देव कळत नाही, ज्याला धर्म कळत नाही, ज्याला देश कळत नाही, ज्याला चांगली वेळ कळत नाही, ज्याला चांगलं काय आहे वाईट काय आहे हे काहीच कळत नाही त्याला पामर म्हणा. आणि ज्याला सगळं चांगलं कळतंय, फक्त भोग भोगत असताना तो चांगलेच जो भोग भोगतो त्याला विषयी म्हणा. जो वाईट भोग भोगतो त्याला पामर म्हणायचं. अतिशय सोपी व्याख्या. आणि जो चांगले भोग भोगतो त्याला विषयी म्हणा. दोघंही भोगांचाच उपभोग घेतात, विषयांचाच उपभोग घेतात. मग तुकोबाराय सांगतात, या दोघांचंही जीवन कसं आहे? निंद जीवन आहे, धिक जीवन आहे. का बरं? कारण या मृत्यूलोकामध्ये भगवान परमात्म्याने आपल्याला भोग भोगण्याकरता पाठवलेलं नाही, काहीतरी कर्तव्य घेऊन पाठवलेलं आहे. आणि ते कर्तव्य न करता फक्त विषयांचाच उपभोग घेतात. म्हणून या दोघांचंही जीवन निंद्य जीवन आहे. अशाच प्रकारचा तुकोबारायांचा एक अभंग आहे. एकाच अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी 8 जणांचा धिक्कार केलेला आहे. मी अभंग सांगतो, आपण आपले वही आणि पेन काढून आपापली तपासणी करायची. अभंग असा आहे. तुकोबाराय सांगतात, दिगेजने तो बाईले अधीन, लोकी परमान नाही दोन्ही, दिगजने ज्याचे लोभावरी मन, अतीत पूजन घडेची ना, धिगजने जया आळस निद्रा फार, अमित आहार अघोरिया, दिगजने नाही विवेक वैराग्य, झुरे माना लागे साधुपणा, तुका म्हणे ऐसे धीग झाले लोक, निंदक वादक नरका जाती. वादक म्हणजे हे वादक नरका जाती नाही बरं का. वादक म्हणजे आपले गावागावाचे वाद लावतात, भावाभावाचे वाद लावतात ते वादक. नाही तर तुम्ही म्हणा ना हे वाजून नरकालाच जाणार आहे. तसं काही नाही. हे स्वर्गातले इंद्र आहेत महाराज. हे साक्षात इंद्राच्या रूपाने या ठिकाणी कीर्तनामध्ये रंग भरवण्याचं काम करत असतात. म्हणून साक्षात इंद्रदेवच आज पखवाज वाजवतात.
अशा प्रकारची आपली स्थिती आहे. म्हणून वादक नरका जाती म्हणजे गावागावात जे वाद लावतात असे वादक सरळ नरकाला जातात. तुकोबाराय पहिल्या चरणामध्ये सांगतात, धिगजिने जो बाईले अधीन, ज्याचं बायकोच्या अधीन जीवन आहे. आता 50% विकेट तर इथंच गेले असतील मला असं वाटतंय. धिगजिने जो बाईले अधीन, लोकी परमान नाही दोन्ही. तुकोबाराय अशा माणसाचा धिक्कार करतात ज्याचं बायकोच्या अधीन जीवन आहे. महाराज तर सांगतात त्याला या मृत्यूलोकामध्ये तर मान भेटतच नाही, परंतु स्वर्गात सुद्धा त्याला मान भेटत नाही. लोकी परमान नाही दोन्ही, याही लोकात नाही आणि स्वर्ग लोकात सुद्धा त्याला, मृत्यू लोकात सुद्धा त्याला मान भेटत नाही. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, धिगजिने ज्याचे लोभावरी मन, अतीत पूजन घडेची ना. जो जास्त लोभी आहे अशा लोभी माणसाचा सुद्धा तुकोबाराय धिक्कार करतात. जो जास्त लोभी आहे, जो जास्त मक्खीचूस आहे. मक्खीचूस कळतो का तुम्हाला? मक्खीचूस माहिती आहे का? नाही. तुपात जर माशी जर पडली, तुपात माशी जर पडली तर त्या माशीला सुद्धा तूप वाया जाऊ देत नाही. त्याला काय म्हणायचं? मक्खीचूस. ती अशी माशी उचलणार, थोडासा बिबत सरस आहे, अशी तोंडात टाकणार, चगळून 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 व्याजासह सर्व तूप वसूल करणार आणि नंतर तिला बाहेर टाकणार. याला काय म्हणायचं? मक्खीचूस. लोभी. अशा लोभी माणसाचा सुद्धा तुकोबाराय काय करतात? धिक्कार करतात. पुढे तुकोबाराय सांगतात, अतीत पूजन घडेची ना. अशा लोभी माणसाकडून कधीही दानधर्म घडत नाही. अतीत पूजन घडेची ना. आपल्या दारामध्ये अतिथी आल्यानंतर त्याची यथायोग्य तो कधीही सन्मान करत नाही. आणि आपलं धर्मशास्त्र असं सांगतं, अतिथी देवो भव. अतिथी हा देव स्वरूपामध्ये आपल्या दारामध्ये आलेला असतो. आणि ज्ञानोबराय तर सांगतात, अशा अतिथीची आपण जर पूजा केली नाही तर ज्ञानोबराय स्वतः सांगतात, विनमुख गेली या अतिथी ने सुकृताची संपत्ती. आपण आतापर्यंत जेवढं काही पुण्य केलेलं असेल त्या सर्व पुण्याचं गाठोडं ज्या अतिथीला आपण सन्मान दिला नाही तो अतिथी संपूर्ण घेऊन जात असतो. म्हणून तर आपलं धर्मशास्त्र अतिथी देवो भव. म्हणून त्या अतिथीचा सन्मान आपल्याकडून घडला पाहिजे. जो करत नाही अशांचा तुकोबाराय धिक्कार करतात. पुढच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, धिगजिने ज्याचे लोभावरी मन, अतित पूजन घडेची ना. धिगजिने नाही, धिगजिने ज्या आळस निद्रा फार, अमित आहार अघोरिया. जो जास्त आळशी आहे, जास्त झोपतो, जास्त खातो. लोक जास्त कुठं खातात? कोण म्हणलं पंक्तीत? पंक्तीत म्हणते ती पाठीवरची. घरी नाही खात का? घरी खात असतील ना. जास्त जो खातो, जास्त झोपतो, अशा आळशी माणसाचा सुद्धा तुकोबाराय करतात धिक्कार. तुकोबाराय करतात. या आळशी पदावरती चिंतन करत असताना ज्ञानोबरायांनी गोड ओवी वापरलेली आहे. ज्ञानोबराय सांगतात, अंगी अंग मोडी, कार्यजाती अनाघडी, नुसतीच परवडी जांभयाची. या ओवीवरती चिंतन करत असताना आमचे मारुती बाबा एक सुंदर अशा प्रकारचा विनोदी दृष्टांत सांगायचे. म्हणजे काय झालं, एका मुलाचं लग्न जमत नव्हतं. योगायोग असा त्याचं लग्न जमवण्याकरता दोन्हीही पार्टीचे म्हणजे त्या असणाऱ्या मुलाचे वडील मुलीच्या घरी गेले. मुलगीचा पाहण्याचा कार्यक्रम झाला आणि त्या असणाऱ्या मुलीच्या वडिलांनी मुलाकडील त्या असणाऱ्या मध्यस्थी माणसाला विचारलं, का हो म्हणे तुमचा मुलगा काय करतो, राहतो कुठे, नेमकं त्याचा व्यवसाय काय आहे, असा प्रश्न विचारला. त्यावेळेस सांगितलं, आमचा मुलगा म्हणे नगर शहरामध्ये राहतो आणि देवघेवीचा व्यापार करतो. आता नगरमध्ये राहत असेल, काहीतरी कांदे घेत असेल, बटाटे घेत असेल, काहीतरी त्याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय त्याचा असेल, काहीतरी घेत असेल, काहीतरी विकत असेल, असं त्याचा व्यवसाय असेल. म्हणून त्या असणाऱ्या मुलीच्या वडिलांनी थाटामाटामध्ये त्या असणाऱ्या मुलीचं लग्न लावून दिलं. लग्न लावून दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्या असणाऱ्या मुलीचा फोन त्या बापाला आला. मुलगी रडू लागलेली आहे. अहो बाबा बाबा, काय केलं तुम्ही, माझ्या जीवनाचं वाटोळं केलं. अगं मुली काय झालं, काय सांगू म्हणे बाबा, हे 3 दिवस झाले म्हणे सारखे झोपलेलेच आहेत. असं मग त्या असणाऱ्या मुलीच्या वडिलांनी त्या मध्यस्थी माणसाला फोन केला आणि मग त्याला विचारलं, का हो तुम्ही तर म्हटले होते तुमच्या नवरदेवाचा देवघेवीचा व्यापार आहे, मग नेमकं तुमचा मुलगा काय घेतो आणि काय देतो ते तर तुम्ही सांगितलंच नाही. तो म्हणे आमचा मुलगा म्हणजे झोप घेतो आणि जांभळ्या देतो म्हणे, हाच त्याचा व्यापार आहे. काय म्हटला तो,
झोप घेतो आणि जांभळ्या देतो. आता अशा आळशी माणसाची काय पूजा करावी का महाराज? हा, पूजा करावी का? याच्या पुढेही जाऊन अजून आमचे मोठे माऊली एक दृष्टांत सांगत असतात. म्हणे दोन आळशी मनुष्य, इतके आळशी मनुष्य त्यांच्या आळसाची शिखरावरती गेलेले आळशी मनुष्य, म्हणजे एवढी परिसीमा गेलेली, शिखरावरती जाऊन पोहोचलेले अशी आळशी माणसं एका सुंदर अशा काळभोर जांभळी खाली झोपले. थोडीशी वाऱ्याची झुळूक आली आणि जून महिन्याचे दिवस होते, जांभळ पिकलेले होते, काळभोर अशा प्रकारचे जांभळ होते. थोडीशी वाऱ्याची झुळूक आली आणि त्या वाऱ्याच्या झुळकीमध्ये एक जांभूळ, काळभोर पिकलेलं जांभूळ, सुगंध सुटणारं अशा प्रकारचं जांभूळ, पहिल्या असणारा जो काही मनुष्य होता, आळशी मनुष्य, त्याच्या मिशीवरती पडलं. कुठं पडलं? दोघंही झोपलेले आहेत. कुठं पडलं जांभूळ? पहिल्या आळशी माणसाच्या मिशीवरती पडलं आणि त्याला जाग आली. कशामुळं? त्याचा सुगंधच एवढा सुटलेला होता, पिकलेलं जांभूळ होतं आणि त्याच्या सुगंधामध्ये त्याला जाग आली. आणि जाग आल्यानंतर तो असणारा मनुष्य दुसऱ्या माणसाला हलवायला लागला. अय अरे उठ ना, काय रे म्हणे, काय तुझी बडबड चालली, झोपू दे ना मला. आता हा त्याचाच बाप होता आळशीच, हा काय वेगळा होता का? हा डबल आळशी होता. एक काम कर ना म्हणे, पहिला आळशी म्हटला, एक काम कर ना म्हणे, एवढं माझ्या मिशीवरचं जांभूळ माझ्या तोंडात ढकल ना. काय म्हटला तो? माझ्या मिशीवरचं जांभूळ माझ्या तोंडात ढकल ना. तो याचाच बाप होता. तो म्हटला, अरे 5 मिनटं झाले म्हणे, माझं तोंड कुत्रं चाटीत आहे, मी त्याला हाड म्हणा ना, आणि तुम्हाला मिशीवरचं जांभूळ आतमध्ये ढकलायचं सांगतो. महाराज, अशा माणसाची काय पूजा करावी का? हां, आपल्याकडे पुलाचं काम चालू असतात. पहिले पुलाच्या कामामध्ये काय करायचे? बळी द्यायचे. असे सगळे आळशी माणसं महाराज त्या पुलाखाली नेऊन गाडा. विठ्ठल अशा आळशी माणसाचा तुकोबराय धिक्कार करतात. कारण आपलं धर्मशास्त्र असं सांगतं, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावे बासर, निद्रा बहु भाषण. अशा प्रकारच्या आपल्या असणाऱ्या आरोग्याच्या म्हणा, आपल्या संस्कृतीच्या असणाऱ्या या सगळ्या नियमावली संत महात्म्यांनी सांगून ठेवलेल्या आहेत. आणि तशाच प्रकारे आपलं जीवन असावं. तसं जर आपण वागत नसू तर तुकोबराय सरळ त्या असणाऱ्या माणसाचा धिक्कार करतात. धिगजने जया, आळस, निद्रा, फार, अमित आहारा घोरिया. त्याच्या पुढच्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, धिगजने नाही विवेक वैराग्य, झुरे माना लागी साधूपणा. मला संत म्हणा, मला साधू म्हणा, कस काय म्हणा, माझे मोठे मोठ्या गाड्या आहेत, माझे मोठे मोठे मठ आहेत. तुकोबराय म्हणणार, आम्ही त्याला साधू म्हणणार नाहीत. का बरं? कारण त्याच्याकडे विवेक नाही, त्याच्याकडे वैराग्य नाही. आणि ही संत पदवी ज्याच्याकडे विवेक आहे, ज्याच्याकडे वैराग्य आहे, त्याच्याच ठिकाणी शोभून दिसते. तुकोबराय आपलं ज्ञानोबराय सांगतात, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की जे ज्ञानोबराय सांगतात, ज्या ठिकाणी संत पदवी आहे त्या ठिकाणी विवेक असलाच पाहिजे, वैराग्य असलंच पाहिजे. कसं असलं पाहिजे? धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा, विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. अशा प्रकारचा विवेक, अशा प्रकारचं वैराग्य त्याच्याकडे नसेल आणि तो जर स्वतःला संत म्हणून घेत असेल, तुकोबराय त्याचा धिक्कार करतात. त्याचं जीवन निंद्य जीवन आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, तुका म्हणे ऐसे धीग झाले लोक, निंदक वादक नरका जाती, निंदक नरका जाती. निंदक का बरं नरका जाती? माहिती का निंदक का नरका जाती? कारण निंदक एक अशी व्यक्ती आहे, आपल्याकडून साबणीचे सुद्धा पैसे न घेता आपलं सगळं पाप धुवून काढण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर त्या निंदकामध्ये असेल. हे मी सांगत नाही, तुकोबराय सांगतात, करती पातकाची धुनी मोल न घेता साबणी. साबणीचे सुद्धा तो असणारा निंदक पैसे घेत नाही, परंतु आपली निंदा केल्यानंतर महाराज आपलं सगळं पाप घालवण्याचं काम तो असणारा निंदक करत असतो. स्वतः पाप घालवण्याचं काम, स्वतः आपल्या अंगावरती पाप ओढून घेण्याचं काम करतो आणि सरळ कुठं जातो? स्वर्गात. चुकलं का? सरळ नरकात जातो, नरकात. म्हणून आपल्याकडे म्हण सुद्धा आहे, निंदकाचे घर असावे जिल्ह्यामध्ये,
निंदकाची नाही तरी नाही साधू निंदकाची संताची निंदा केली हरी भक्ताची स्तुती नाही हरी तेणे वाचा पंगोला एका जनार्दने कृपा झाली मुका झालो वाचा मुका झालो वाचा हो संत महात्मे सांगतात किंवा आपल्याकडे म्हण आपण हे सांगत होतो की निंदकाचे घर असावे तालुक्यात बरोबर नाही असावे गावात तरी बरोबर नाही असावे गल्लीत तरी बरोबर नाही निंदकाचे घर असावे शेजारी शेजारी असावं त्याची आणि भिंत आपली भिंत सामायिक भिंत असावी आणि मग आपलं सगळं पाप घालवण्याचं काम तो असणारा निंदक करत असतो आणि स्वतः मात्र नरकाला जातो. तो का म्हणे आईसे धिग झाले लोक निंदक वादक नरका जाती असे 8 जणांचा तुकोबराय धिक्कार करतात. अजूनही तुकोबरायांचे आणखी प्रमाण आहेत. हात पसरीजीने धिग त्याचे तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरीजीने धिग त्याचे असे तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये शेकडो प्रमाण आहेत की ज्या जीवनाचा तुकोबरायांनी धिक्कार केलेला आहे ज्या जीवनाची तुकोबरायांनी निंदा केलेली आहे. पहिलं जीवन विषयी आणि पामराचं जीवन हे जेवढे काही आहेत हे विषयी आहेत पामर आहेत अशा जीवनाचा तुकोबराय धिक्कार करतात. पहिलं धिक जीवन. दुसरं जीवन आहे ते म्हणजे स्तुत्य जीवन. कुणाचं साधकाचं जीवन हे स्तुत्य जीवन आहे. का बरं त्याचं जीवन स्तुत्य जीवन आहे? कारण या मृत्यूलोकामध्ये भगवान परमात्म्याने आपल्याला हा जो नरदेह दिलेला आहे याच्या पाठीमागे काहीतरी कर्तव्य दिलेलं आहे काहीतरी कार्य दिलेलं आहे काहीतरी साध्यप्राप्ती दिलेली आहे. कोणती साध्यप्राप्ती? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आपल्याला या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर भगवंताची प्राप्ती करून घेणं हे या देहाचं कर्तव्य असल्यामुळे किंवा तुकोबराय सांगतात तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हे या जन्माचं सार्थक असल्यामुळे आणि साध्य प्राप्ती करता भगवत प्राप्ती करता जो साधनावरती आरूढ आहे ज्याचे प्रयत्न चालू आहेत अशा प्रकारचा जो कोणी आहे त्याला साधक मला भगवंताची भेट व्हावी अशा प्रकारची अंतकरणामध्ये ज्याच्या इच्छा आहे त्याला मुमुक्षू जिज्ञासू साधक अशा प्रकारचे शब्द उच्चारले जातात. म्हणून अशा साधकाचं जीवन हे स्तुत्य जीवन आहे. राहता राहिलं शेवटचं जीवन. का हो महाराज तुम्ही पहिलं जीवन सांगितलं धिक जीवन. कुणाचं? विषयी आणि पामर जीवाचं जीवन हे धिक जीवन आहे. ठीक आहे कारणही तुम्ही सांगितले. दुसरं जीवन सांगितलं स्तुत्य जीवन. कुणाचं? साधकाचं जीवन हे स्तुत्य जीवन आहे. ठीक आहे परंतु तुम्ही म्हणता तुमच्या संत महात्म्यांचं जीवन हे धन्य जीवन आहे. ते धन्य जीवन असण्याचं कारण काय? हा प्रश्न महाराजांना विचारल्यानंतर महाराजांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. अभंगाचं प्रथम चरण. धन्य ते संसारी 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 दयावंत जे अंतरी येथे
महाराज तुमच्या संत महात्म्यांचं जीवन धन्य आहे असं तुम्ही म्हणता, मग नेमकं तुमच्या संत महात्म्यांचं जीवन धन्य असण्याचं कारण काय, असा प्रश्न ज्यावेळेस महाराजांना विचारला तेव्हा तुकोबाराय सांगू लागले, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, जे दयावंत अंतरी ते संसारी धन्य. या मृत्यूलोकामध्ये संसारी शब्दाचा अर्थ होतो मृत्यूलोक. संसारी शब्दाचा तो हा जो संसार करतो तोही अर्थ होतो, परंतु या ठिकाणी संसार शब्दाचा तो अर्थ नाही, संसार शब्दाचा अर्थ होतो मृत्यूलोक. या मृत्यूलोकामध्ये धन्य ते संसारी, या मृत्यूलोकामध्ये तेच धन्य आहेत कोण, ज्यांच्या अंतकरणामध्ये दया आहे, जे दयावंत अंतरी. अंतरी शब्द तुकोबारायने जाणीवपूर्वक टाकलेला आहे, कारण या मृत्यूलोकामध्ये बाहेरी सुद्धा दयावंत भरपूर आहेत ना, वरवरची दया दाखवणारे भरपूर आहेत. प्रत्येक पंचवार्षिकला आपल्याकडे येत असतात ते, आम्ही तुमचं असं करू, आम्ही तुमचं तसं करू. वरवरची दया दाखवणारे आशाला तुकोबाराय धन्यता देत नाहीत. ज्यांच्या अंतकरणामध्ये दया आहे, दया हे काय कुठलं कार्य नाही, दया काय हा काय कुठला पदार्थ नाही, दया हे एका कार्याच्या माध्यमातून दया ही दिसत असते. आता दया म्हणजे काय, दया म्हणजे काय, या दया पदावरती चिंतन करत असताना ज्ञानोबाराय सांगतात, आता दया ते ऐसी पूर्णचंद्रिका जैसी निवविता न कडसी साने थोर. ज्ञानोबाराय सांगतात दया म्हणजे काय, ज्याप्रमाणे एखादा पौर्णिमेचा चंद्र शीतलता प्रदान करत असताना, शीतलतेचा वर्षाव करत असताना किंवा अमृतकणांचा वर्षाव करत असताना, हा लहान आहे, हा मोठा आहे, हा गरीब आहे, श्रीमंत आहे, हा प्राणी आहे, हा मनुष्य आहे, अशा प्रकारचा कुठलाही भेद करत नाहीत. तशा प्रकारची दया करत असताना संत महात्मे सुद्धा भेद करत नाहीत. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. संत महात्मे सुद्धा दया करत असताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव संत महात्मे करत नाहीत, कारण संतांच्या अंतकरणातील दया ही मोजता येण्यासारखी नसते. म्हणून तुकोबारायांनी जाणीवपूर्वक शब्द वापरलेला आहे, दयावंत. दयावान नाही, दयावंत वापरलेला शब्द वापरलेला आहे. वान आणि वंत हे दोन प्रत्यय आहेत, जे व्याकरणाचा थोडासा ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांना लक्षात येईल. वान प्रत्यय ज्या गोष्टीचं मोजमाप केलं जातं त्याला वान प्रत्यय लागतो, ज्या गोष्टीचं मोजमाप केलं जाऊ शकत नाही त्याला वंत प्रत्यय लागतो. हे तुमच्या लक्षात येणार नाही, त्याच्याकरता एक सोपं उदाहरण सांगतो. आता इथं या ठिकाणी पाण्याची बाटली ठेवलेली आहे. आता मला सांगा बरं, या बाटलीमध्ये किती लिटर पाणी बसेल? किती? 1 लिटर. हे कोणीही सांगू शकेल. म्हणजे ही बाटली झाली जलवान. आता मला सांगा, या बाटलीतलं पाणी तुम्ही बरोबर सांगितलं 1 लिटर. आता मला सांगा समुद्रात किती लिटर पाणी आहे? महाराज म्हणतात विहिरीतलं सुद्धा सांगता येणार नाही आपल्याला. मग ज्याचं मोजमाप केलं जाऊ शकत नाही त्याला वंत प्रत्यय लागतो. म्हणजे समुद्र हा जलवंत आहे, ही बॉटल म्हणजे जलवान आहे. तसं संतांच्या अंतकरणामध्ये असणारी दया ही मोजता न येण्यासारखी असल्यामुळे तुकोबारायांनी दयावंत प्रत्यय या ठिकाणी वापरलेला आहे. तुकोबाराय सांगतात संत कोणाला म्हणतात, दयावंत कोणाला म्हणतात? समोरच्याचं दुःख पाहिलं रे पाहिलं की ज्याच्या अंतकरणामध्ये दुःख होतं त्यालाच